ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। जळगावमध्ये एकनाथ खडसेंच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे। फोडाफोडीच्या राजकारणाने जनता त्रस्त झालेली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे। एकनाथ खडसेंनी गणपतीला साकडं घातलेलं आहे। महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे असं साकडं एकनाथ खडसे यांनी गणपतीरायाला घातलेलं आहे। राज्यातली जनता ही फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळलेली आहे, त्यामुळेच महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येऊ दे असं एकनाथ खडसे यांनी गणपतीला साकडं घातलंय। जळगावमध्ये एकनाथ खडसेंच्या घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत। बाप्पाची विधिवत प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। आता या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं मी गणपतीला करतो की मागचा अनुभव फार वाईट आहे। एक फोडाफोडीचं राजकारण, घाणेरडं राजकारण जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये जनता मला वाटतं आता अत्यंत त्रस्त झालेली आहे आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीचं सरकार यावं अशी मी अपेक्षा करतो। मंगेश जोशी मध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत। मंगेश, नक्कीच तृप्ती करत आज एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी जे आहे गणरायाचं आगमन झालेलं आहे। दरवर्षीप्रमाणेच करते एकनाथ खडसे यांनी विधिवत अशा गणरायाची स्थापना केलेली आहे। मात्र यावेळेस एकनाथ खडसे यांनी गणरायाला जे साकडं घातलेलं आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे असं साकडं आता करते एकनाथ खडसे हे गणपतीला घालताना दिसत आहेत। एकंदरीतच फोडाफोडीचं राजकारणामुळे जनता त्रस्त झाल्याचं जे आहे एकनाथ खडसे म्हणत आहेत। त्या पद्धतीने आपण जर पाहिलं असेल तर भाजप पक्ष प्रवेशाची चर्चा सुरू असताना मात्र आता एकनाथ खडसे यांनी ज्या पद्धतीने भाजपवरती निशाणा साधलेला होता आणि त्यानंतर आता एकनाथ खडसे महाविकास आघाडीच्या सरकारचं साकडं जे आहे ते गणपतीकडे घालताना दिसत आहेत। त्यामुळे कुठेतरी गेल्या काही दिवसात प्रसार माध्यमापासून लांब असलेले एकनाथ खडसे मात्र आता उघडपणे बोलताना दिसत आहे आणि थेट खरं महायुतीवर आरोप निशाणा साधत एकनाथ खडसेंनी आता महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे असं एक इच्छा जी आहे ती व्यक्त केलेली आहे। निश्चित मंगेश, एकनाथ खडसे नेमके कोणत्या पक्षामध्ये आहेत अशी चर्चा सुरू असताना आता त्यांनी केलेले हे वक्तव्य, त्यांनी गणपतीराव बाप्पाला घातलेलं साकडं, यामुळे एकनाथ खडसे आता पुन्हा महाविकास आघाडीमध्ये आहेत असं म्हटलं जाऊ शकतं। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।